नमस्कार शेतकरी बंधूंनो, जमीन वाचवा अभियान मध्ये आपलं सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. केरन कडून आपण आलेलो आहोत. तरी पण येथील शेवगाव परिसरात शेळे चांदगाव येथे आपण अद्रकीच्या प्लॉटला केरनचं मार्गदर्शन केलेलं आहे. तरी ते शेतकऱ्याकडून जाणून घेऊ. केरनचं मार्गदर्शन घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय जाणवलं ना, आधीचं काय परिस्थिती होती अद्रकीची. नमस्कार दादा, आपलं नाव सांगा. मी बाळासाहेब दिनकर चेडे, राहणार चेडे चांदगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. बरं, केरनचं मार्गदर्शन घेण्याच्या आधी तुमच्या अद्रकीच्या प्लॉटला काय प्रॉब्लेम आला? याच्या अगोदर आपल्याला मर रोगाची जे हे जास्त आलता. म्हणजे तुमचे फुटवे आणि एकसारखे फुटवे पण कमी होते हा. आणि फुटव्याला जी जाडी पण आहे ती पण कमी होती आणि उंची पण एक लेवल सारखी नव्हती. अद्रक पिवळी होती, फुटवे फुटत होते, फुटून जळत होते हो. आणि त्याची उंची एकसारखी होत नव्हती. हा प्लॉट आता किती दिवसाचा आहे तुमचा? हा प्लॉट आपला 5 महिन्याचा आहे. बरं, अद्रकीचा प्लॉट 5 महिन्याचा आहे आणि केरन टेक्नॉलॉजी घेऊन किती दिवस झाले? आपल्याला केरन टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला 2 महिने झाले. बरं, ठीक आहे. बरं, केरन टेक्नॉलॉजी वापरल्याच्या नंतर तुम्हाला काय फरक जाणवला? फरक आपल्याला हे केरन टेक्नॉलॉजी वापरून आपलं उंची ज्या अद्रकीची भरपूर झालेली आहे, फुटवे पण जास्त झालेत आणि जी रोग मर संख्या होती ती पण कमी झाली कमी आणि ती एकसारखी लेवल. म्हणजे फुटव्याची संख्या वाढली, हो, स्टंपी जाड झाली, ग्रीनरी वाढली, प्लॉट एकसारखा झाला, जे खालीवर होते आणि जे तुमचे पातळ कुठं खाली झालते ते डांबे डुचके पूर्ण लेवल मध्ये झाली. बरं, तर तुमच्या या अद्रकीला आता पाहू शकता परिस्थिती इथं. हा, हे फुटवे पण फुटवे, बरं, तुमच्याकडे पाऊस किती दिवस होता? पाऊस आमच्याकडं 1.5 ते 2 महिने लगातार पाऊस होता. म्हणजे वापसा कंडिशनला नव्हताच. बरे, 1.5 ते 2 महिने पाऊस असून सुद्धा तुमच्या अद्रकीला काही प्रॉब्लेम आला का? कुठलाही प्रॉब्लेम आला नाही औषधे सोडल्यामुळे. बरं, केरन टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहात का? हो. बरं, इतर शेतकऱ्याला काय सल्ला द्या? इतर शेतकऱ्याला सांगू शकतो की तुम्ही केरन टेक्नॉलॉजी अवश्य वापरा. उत्पन्नात तुमचा फायदा होईल आणि तुमचं उत्पादन सुद्धा वाढेल. बरं, आता तुम्ही नंतर कुठल्याही पिकाला केरन टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन घेणार याच्या पुढे? 100% घेणार. बरं, चालेल. बरं, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.